Good morning, student. Nyan Sadhana Pratishthan. I am Professor Kailash Johare. Today we are learn about the subject of biology, class 12th. In last period, we are start the subject of botany, the chapter inheritance and variation, and also completed the chromosomes and mechanism of inheritance. This is point. Today we are learn about the genetic terminology. Genetic terminology. These points are some important things they are asked here. मी या ठिकाणी तुम्हाला की जेनेटिक टर्मिनॉलॉजी म्हणजे मेंटेलने जे काही गोष्टी यूज केल्या त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये किंवा त्या गोष्टींना महत्त्व दिले की याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्व दिल्या ते कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी टर्म्स आपल्याला माहिती असणं गरजेचं की ज्यावेळेस आपण ते मेंटेलचं ॲक्च्युली एक्सपेरिमेंट आपण अभ्यास करू है ना त्यावेळेस आपल्याला त्यांनी कशा पद्धतीने केलं हे लवकर आपल्याला लक्षात येऊन जाईल. मग कोणकोणते टर्म्स मग कॅरेक्टर्स. इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम. जसं की आपण पाहिले होते कॅरेक्टर्स 7 कॅरेक्टर्स त्यांनी घेतले होते पी प्लॅनचे है ना त्यापैकी कोणतं तरी एक जे आहे त्यांनी सिलेक्ट केलं. ट्रेड इन एडिटेड कॅरेक्टर्स अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. फॉर एक्झाम्पल टॉल ऑर डॅफ्ट. म्हणजे जे काही कॅरेक्टर्स त्यांनी सिलेक्ट केले त्या कॅरेक्टर्समध्ये काय गुणधर्म आहे. फॉर एक्झाम्पल एक घेतलं की हाईट हे कॅरेक्टर घेतलं तर मग त्याच्यामध्ये काय लक्षण म्हणजे ट्रेड काय त्याची लक्षणं काय ते उंच आहे का खुज्ज आहे प्लॅन है ना असे त्यांनी जे काही प्लॅन्ट यूज केले कॅरेक्टर यूज केले त्याच्यामध्ये म्हणजे टॉल प्लॅन्टचे कॅरेक्टर यूज केले डॉफ प्लॅन्टचे यूज केले यांच्यापासून हायब्रिडायझेशन केलं अशा प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर तर आपण पाहिलं होतं. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी पार्टिकल प्रेझेंट इन अ ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेन्शन ऑफ द कॅरेक्टर्स. बरोबर हे आपण पाहिलं होतं की फॅक्टर की जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे लक्षणं जातात है ना त्याला त्यांनी फॅक्टरी नाव दिले होतं. मग त्याला त्या पार्टिकलला जो पार्टिकल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो ज्याला आपण आजच्या कंडिशनमध्ये आपण त्याला जीन म्हणतो जे DNA मध्ये प्रेझेंट असतं है ना हे आपण आज स्टडी आहे. पण त्यावेळेस त्याला माहीत नव्हतं मग त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीला फॅक्टर असं नाव दिलं. मग त्यानंतर आलं जीन. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. एक सेगमेंट आहे बेटा है ना DNAच्या चेनमधला त्याला जीन असं म्हणतात. अलिल्स मग 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ गिवन जीन. मग जे काही जीन त्यांनी यूज केलं जे काही फॅक्टर जे कॅरेक्टर यूज त्याच्यातले जे जीन्स आहेत है ना मग ते जीन्स ते फॅक्टर कसे आहेत मग 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्समध्ये आहे लक्षात. आणि जे आहेत ऑफ गिवन जीन ज्याच्यामध्ये आहेत त्यालाच कॉल्ड अलिल्स ऑफ इच अदर. त्यांच्यात अलिल्स म्हणतात म्हणजे 2 जीन्स समजा वरती पाहिलं टॉलचा एक जीन आणि डॉफचा एक जीन हे दोघांचं एक जीन याच्यापासून जे एक तयार होतं लक्षात एक फॅक्टर किंवा एक जीन जे तयार होतं लक्षात त्याला ॲलिल्स असं म्हणतात. इच ऑदर म्हणजे एक टॉल आणि डॉफ या दोघांचं एकमेकांचं त्याला ॲलिल्स असं म्हणतात आहे ना म्हणजे सेम कॅरेक्टर आणि सेम टेट असलेले म्हणजे एक तर हाईट म्हणजे लक्षणं दोघांचं एकच हाईटचं कोणतं मग एक उंच आहे आणि एक बुटका आहे अशा प्रकारे बेटा. नेक्स्ट टर्मॉलॉजी त्यांनी यूज केली डॉमिनंट. इट इज अन allele that express that trait even in the presence of an alternative allele. अल्टरनेटिव्ह alleleचं ते आहे दॅट इज अ हेट्रोझायगस कंडिशन ओनली हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आणि हे ओनली डॉमिनंट एक्सप्रेस इन हायब्रिड्स. मग डॉमिनंटमध्ये हे जे काही एक्सप्रेस करतात ते हायब्रिडमध्ये येतात आलं लक्षात. मग रेसेसिव्ह इट इज अन allele which is not expressed in the presence of alternative allele that is a heterozygous condition only that is in the heterozygous condition. It expressed only in the presence of another identical allele. आता डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर बेटा म्हणजे आता या ठिकाणी जेव्हा त्यांनी एक्सपेरिमेंट केला त्यांनी जे अभ्यास केला त्यावेळेस त्यांनी हे दोन्ही गोष्टींचा विचार घेतला की हे जे काही कॅरेक्टर्स आहेत की पुढच्या नवीन पिढीकडे चाललेत मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर आपलं एक नवीन एक्झाम्पल घेऊन सांगतो बेटा की डॉमिनंट रिसेसिव्ह कॅरेक्टर आपण स्वतःचे आपल्या आईवडिलांपासून निर्माण होतो. मग यामध्ये निर्माण झाल्यानंतर एक सपोज आपली आई गोरी आहे आणि वडील काळे आहे आणि जे आपण स्वतः किंवा एक XYZ तो गोरा जन्माला तर याचा अर्थ असा नाही की त्याच्या DNA मध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या लक्षणांमध्ये वडिलांचे गुणधर्म नाहीत काळ्या रंगाचे ते पण असतातच पण ते हिडन असतात लपलेले असतात म्हणजे तशा मला जे एक्सप्रेस होत नाहीत म्हणजे दिसत नाहीत त्याला रेसेसिव्ह म्हणलेले जे दिसत आहेत गुणधर्म त्याला डॉमिनंट म्हणलेलं आहे. ह्या गोष्टीचं आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये काम येईल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा लक्षात
नंतर आहे फिनोटाईप. इट इज अ एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड अ फिनोटाईप फॉर दॅट ट्रेट. ट्रेट म्हणजे लक्षणं जे यूज केली त्यांनी है ना. दी एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ अन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. आय रिपीट हिअर, the external appearance of an individual for any trait is called a phenotype for that trait. म्हणजे त्यांनी जे काही लक्षणे यूज केली त्याच्यावरती त्याला फिनोटाईप म्हणतात. आता फिनोटाईप म्हणजे काय भानगड आहे, जे एक्सपेरिमेंटमध्ये यूज केलं किंवा त्यांनी जे काही रिप्रेझेंट करत असताना या गोष्टी यूज केल्या, मग त्या गोष्टीवर माहिती असणार. फॉर एक्झाम्पल जर पाहिजे इन अ पी प्लॅन्ट फॉर हाईट ऑफ स्टेम, जे आपण वरती घेतलं होतं, त्याच्यामध्ये टॉल अँड ड्राफ्ट आर दी टू फिनोटाईप्स. म्हणजे फिनोटाईप म्हणजे काय की जे त्यांनी कॅरेक्टर यूज केलं हाईटचं, त्याचं जे काही रिप्रेझेंट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही फिनोटाईप घेतलं, म्हणजे ते कसे आहेत, एक तर टॉल आहेत किंवा ड्राफ आहे. ड्राफ म्हणजे सुरकुतलेला आहे किंवा खुजा आहे. त्या ठिकाणी सॉरी खुजा आहे ना. ड्राफ म्हणजे खुजा, म्हणजे आता सीन नाही, हाईट आहे. तर टॉल म्हणजे उंच किंवा खुज हे प्लॅन्ट. म्हणजे हे जे काही लक्षण आहे टॉल अँड ड्राफ, ह्यालाच फिनोटाईप म्हणतात. दी टॉल इज अ टर्म्ड बाय capital T capital or capital T small t and draft by small t small t. आता हे जे गोष्टी ब्लॅकमध्ये दाखवल्या तुम्हाला मी, हे आपल्याला टर्मिनॉलॉजी जे आहे हे आपल्याला नंतर एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करत असताना पाहू त्यावेळेस लक्षात येतील तुम्हाला पटकन. म्हणजे टॉल जे आहे टॉलचं रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी कॅपिटल टी यूज केले आणि त्याच्यामध्येच कॅपिटल आणि स्मॉल सी हे जे त्याच्याने अभ्यास केला त्यावेळेस जेव्हा त्यांनी नवीन हायब्रिड तयार झालं त्यावेळेसुद्धा त्यांनी कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी आलं. तर कॅपिटल टी जरी तिथं असेल तरी पण ते टॉलच आहे. म्हणजे त्याचे लक्षण जे प्लॅन्टचं आहे ते टॉल आहे, पण त्याचं जर दुसऱ्या विचाराने घेतलं तर ते वेगळं आहे. ठीक आहे, पाहूया त्यावेळेस तुम्हाला मी सांगून दिलं नेक्स्ट पॉईंटमध्ये. तर ड्राफ्टसाठी त्यांनी स्मॉल टी असं वापरलं. तर दुसरं आहे ते जिनोटाईप. आता तुम्हाला जे मी सांगितलं की कॅपिटल टी स्मॉल टी हे झालं पॅरेंटचे, पण त्याच्यात जे नवीन हायब्रिड झालं त्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी. आता यामध्ये पहा बेटा, जसं आपल्यामध्ये तुम्हाला म्हटलं की आईचे गोरा रंग आहे आणि वडिलांचा काळा रंग नाही आहे ना, पण कॅपिटल टी आणि स्मॉल टी आला म्हणजे कॅपिटल टी जे मी आपलं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे, की आईचा रंग आपल्यामध्ये दिसतो पण वडिलांचं दिसत नाही है ना. म्हणजे आई वडिलांपासून आपण निर्माण झालो पण गोरे झालो आईसारखे, पण वडिलांसारखे काळे नाही झालो. याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये वडिलांची गुणधर्म आहेत. म्हणजे तसंच त्याचं एक्झाम्पल सांगतो की कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे आईचा रंग कॅपिटल टी समजा आहे ना, टॉल प्लॅन्ट आहे त्याचे लक्षण याच्यात आहेत, आणि स्मॉल टी म्हणजे खुजं प्लॅन्ट आहे त्याचे पण लक्षण आहेत. पण लक्षण याच्यामध्ये दोघांचे जरी असले त्याच्या जीन्समध्ये गॅमेटमध्ये, तरी पण तो प्लॅन्ट हायटेडच आहे. का आहे हायटेड? कारण त्याच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर टी आहे, म्हणजे हाईट जे आहे टॉलचं आहे डॉमिनंट कॅरेक्टर. रेसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे ते स्मॉल टीचं आहे. हे तर लक्षात येतं. हे एक्सपेरिमेंटमध्ये तुमच्या लक्षात येईल बेटा परत, म्हणून सांगतो. आता जिनोटाईप, ह्यांना जिनोटाईप म्हणलं जातं. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू दी सिंगल कॅरेक्टर ऑर सेट ऑफ कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल पी प्लॅन्ट ते टॉल आहे, कॅन हॅव अ जिनोटाईप टी कॅपिटल म्हणजे पी प्लॅन्ट टॉल जे आहे त्याचं जे काही जिनोटाईप आहे म्हणजे सिम्बॉलमॅटिकल जे आहे त्याला कॅपिटल म्हणून घेतलं किंवा कॅपिटल टी स्मॉल टी घेतलं. आणि ड्राफ्ट जे आहे खुजं प्लॅन्ट त्याच्यासाठी जे काही जिनोटाईप घेतलं ते आहे स्मॉल टी याला म्हणतात जिनोटाईप्स. लक्षात आलं बेटा. आता पाहिजे होमोझायगस म्हणजे प्युअर अँड इंडिव्हिज्युअल हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत बेटा की जे आपल्याला पुढे कामाला येणार आहेत. An individual processing similar or identical alleles for a particular trait is called a homozygous or pure for that trait. होमोझायगस म्हणजे सेम सजातीय, सेम जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सेम कॅरेक्टर्स ज्याच्यापासून जे काही या ठिकाणी ॲलील तयार होतं आहे ना त्याच्यामध्ये, किंवा प्युअर फॉर दॅट ट्रेड म्हणजे हे प्युअर म्हणजे लक्षणं आहेत किंवा ही ओरिजिनल जे लक्षणं होती ती लक्षणं तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये त्याला होमोझायगस असं म्हणतात. म्हणजे जे काही पॅरेंट्स आहेत ते होमोझायगस है ना, पॅरेंट्स म्हणजे आई आणि वडील यांच्यापासून ही होमोझायगस, आणि त्यांच्यापासून जे नवीन जे काही अपत्य तयार होतं मग ते कसं राहील, हायब्रिड राहील. ते होमोझायगस नाही राहणार. त्या हायब्रिडपासून परत जर नवीन तयार होत असेल त्यांची जे लक्षणं त्यांच्या आई किंवा वडिलांसारखी दोघांपैकी कोणापैकी तरी एका दिसत असते त्यावेळेस लक्षात ते लक्षात येईल बेटा एक्सपेरिमेंटमध्ये. त्यावेळेस मी सांगेन होमोझायगल ब्रीड्स, हे ब्रीड आहे बेटा, ट्रू the trait and produce only one type of a gamete that is example of tall
विथ कॅपिटल टी आणि ड्राफ्ट प्लांट विथ स्मॉल टी. हे होमोझायगस आहे बेटा. आता वरती पाहिलं आपण, वरच्या जिनोटाईपमध्ये आपण पाहिलं तर कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी, हे सुद्धा टॉलचंच आहे बेटा जिनोटाईप, बरोबर आहे. आलं लक्षात. फिनोटाईपचं जिनोटाईप जे आहे हे आहे टॉलचं. फिनोटाईप आहे टॉल आणि त्याचं जिनोटाईप आहे कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. पण होमोझायगस म्हणजे काय, ओनली प्युअर म्हणजे कॅपिटल टीच आणि स्मॉल टीच हे जेव्हा असतं त्याला म्हणायचं ट्रू आहे, म्हणजे खरं आहे, जे ओरिजिनल आहे, आणि त्याला होमोझायगस असं म्हणलेलं आहे, म्हणजे प्युअर आहे. आलं लक्षात. मग हेट्रोझायगस an individual possessing dissimilar or constructing alleles for a particular trait that is called a heterozygous or hybrid for that trait. म्हणजे हायब्रिड. आता हायब्रिड काय की कॅपिटल टी आणि स्मॉल टी ह्या गॅमेट्सपासून नवीन गॅमेट तयार झाला. सपोज कोणता, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. तर हे काय हायब्रिड आहे, आणि हे म्हणजे हेट्रोझायगस म्हणजे त्याच्यामध्ये कॅपिटल टी पण आहे आणि स्मॉल टी पण आहे. आलं लक्षात. म्हणजे दोन वेगवेगळे गुणधर्म एकातच आहेत. आलं लक्षात. ह्याला म्हणायचं हेट्रोझायगस पेअर आहे ना. आणि होमोझायगस म्हणजे सेम कॅरेक्टर असलेली कॅपिटल टी त्या ठिकाणी स्मॉल टी नाही ॲड. आलं लक्षात. ते प्युअर, त्याला म्हणायचं प्युअर. आणि कॅपिटल टी स्मॉल टी आलं त्याला म्हणायचं हेट्रोझायगस. आलं लक्षात. म्हणजे हायब्रिड फॉर दॅट ट्रेड, म्हणजे लक्षणं त्याची. हेट्रोझायगस डज नॉट बी ट्रू फॉर दॅट ट्रेड अँड प्रोड्यूस 2 टाईप्स ऑफ गॅमेट्स इन फॉर एक्झाम्पल F1 जनरेशन हायब्रिड कॅपिटल टी स्मॉल टी. आता F1 जनरेशन काय आहे हे सगळं आपल्याला या गोष्टी पुढे पाहायच्या आहेत, आणि सगळं आपण एक एक पॉईंट पाहतो बेटा. आता लक्षात घ्या, तुम्हाला एखाद्या वेळेस असं वाटेल की काहीच कळत नाही, काय सांगतायत. हे सगळ्या गोष्टी फक्त एक एक पॉईंट्स कशाला काय म्हणतात हे आता या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग पुढे होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल की F1 जनरेशन काय, हायब्रिड काय, होमोझायगस काय, जिनोटाईप काय है ना, कोणती कंडिशन हेट्रोझायगस हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला नेक्स्ट पॉईंट, प्युअर लाईन. An individual or group of individuals म्हणजे population that is homozygous or true breeding for one or more traits. आलं लक्षात. ह्याला म्हणतात प्युअर लाईन. नेक्स्ट आहे हायब्रिड तुम्हाला माहिती आहे, इट इज अ हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर फ्रॉम एनी क्रॉस इन्व्हॉल्विंग प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग वन ऑर मोर कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विषम ट्रेट्स, म्हणजे विषम लक्षणं असलेली, हे हेट्रोझायगस. आणि हायब्रिडमध्ये विषम लक्षणं असतात, बरोबर आहे. ते त्याच्या आईवडिलांसारखी नसतातच, त्याच्यामध्ये आपण बदल घडवतो, बरोबर आहे. मग मोनोहायब्रिड. आता मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड हे दोन्ही गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचे आहे. हे ते एक्सपेरिमेंटमध्ये आहेत. फक्त त्या ठिकाणी एवढंच पहा, मोनोहायब्रिड म्हणजे काय, इट इज अ हेट्रोझायगस फॉर वन ट्रेड अँड प्रोड्युस्ड इन दी क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. For example, hybrid tall produced in the cross between pure tall and dwarf parents. पहा बेटा, प्युअर टॉल आणि प्युअर ड्रॉफ पॅरेंट जे आहेत यांच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग करून त्याच्यापासून नवीन हायब्रिड तयार करणं, ह्या लक्षात. हे आहे मोनोहायब्रिड म्हणजे काय आणि डायहायब्रिड म्हणजे काय हे डिटेलमध्ये बेटा मी तुम्हाला ह्याच्यामध्येच ह्याच आपल्या नेक्स्ट प्रेझेंटेशनच्या स्लाईडमध्ये आपल्या जे आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. त्यासाठी फक्त एवढंच लक्षात घ्या, मोनोहायब्रिड काय आणि डायहायब्रिड काय ते आपण त्यावेळेस पाहूया. ठीक आहे. आता F1 जनरेशन कशाला म्हणतात. F1 जनरेशन, F स्टँड्स फॉर फिलियल मीन्स ऑफस्प्रिंग्स, आणि ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड इन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. इन लॅटिन वर्ड जे फिलियल आहे त्यालाच सन म्हणतात, सन म्हणजे मुलगा, लक्षात. आणि त्याच्यामध्ये F1 जनरेशन म्हणजेच फेलियल जनरेशन. आणि F1 म्हणजे फर्स्ट, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी अशी जनरेशन हे त्याने अभ्यास केलेले, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग या ठिकाणी F1 जनरेशन म्हणजे फर्स्ट फेलियल जनरेशन, त्याला शॉर्टमध्ये F1 जनरेशन असं म्हणलं जातं. इट रेफर्स टू दी फर्स्ट फेलियल जनरेशन. इट कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड फ्रॉम पॅरेंटल क्रॉसद्वारे हे काही नवीन ऑफस्प्रिंग तयार होतात त्याच्यावर तयार होतात. हे सगळं लक्षात येईल बेटा नेक्स्ट आपल्याला पुढे. F2 जनरेशन, दी सेकंड जनरेशन प्रोजेनी प्रोड्युस्ड बाय सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन ऑफस्प्रिंग्स इज कॉल्ड अ सेकंड फेलियल जनरेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ F2 जनरेशन. फॉर एक्झाम्पल, अ प्रोजेनी प्रोड्युस्ड फ्रॉम क्रॉस बिटवीन 2 F1 इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे F1 इंडिव्हिज्युअल जे F1 जनरेशनमध्ये जे काही तुम्हाला हायब्रिड भेटलेलं आहे किंवा जे काही तुम्हाला त्या ठिकाणी भेटलेलं आहे, मग हेट्रोझायगस असो होमोझायगस कंडिशन असो,
किंवा हेटेरोझायगस कंडिशनचं असो, जे काही तुम्हाला या ठिकाणी नवीन ऑफस्प्रिंग भेटलेलं आहे त्याच ऑफस्प्रिंगसोबत या ठिकाणी काय केलं जातं, क्रॉसिंग केली जाते. जसं की एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी यांची त्यांच्यासोबत क्रॉसिंग करून मग नवीन किती प्रकारचे या ठिकाणी प्युअर किंवा हायब्रिड जे काही जनरेशन भेटते, ऑफस्प्रिंग भेटतात, हे अभ्यास केलं. आणि हे अभ्यास करत असताना मोनोहायब्रिड क्लासमध्ये 1:2:1 ह्या रेशोमध्ये भेटलेलं आहे. हे आपल्याला नेक्स्ट आहे त्यावेळेस लक्षात येऊन जाईल. पण आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल किंवा हार्ड वाटेल, असं काही समजून घेऊ नका. तुम्हाला हे सगळीकडे सगळं झाल्यानंतर द एंडमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण काय पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता F1 F2 जनरेशन जे आहे की जे काही F1 जनरेशनमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल भेटलेलं आहे त्यांच्यासोबतच क्रॉसिंग करून लक्षात मग जे काही आपल्याला या ठिकाणी ऑफस्प्रिंग भेटतात ते पुनिट स्क्वेअर मेथडनी किंवा चेकर बोर्डमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करण्यासाठी आहे. तर त्याला पुनिट स्क्वेअर म्हणजे पुनिट असं सांगितल्यामुळे त्याला पुनिट स्क्वेअर किंवा त्याला चेकर बोर्ड म्हणतात, ते पाहायचं. मग ते आपल्याला त्यावेळेस लक्षात येऊन जाईल. मग ह्याच्यात काय, इट इज अ डायग्राम that is a used to show possibilities of combinations in particular cross or breeding. म्हणजे आपण जे काही वरती क्रॉस करतोय कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे त्याच्यासोबतच जे क्रॉसिंग करतोय लक्षात, त्याच्यामध्ये जे पॉसिबिलिटी येणार आहेत म्हणजे कोणकोणती जनरेशन किंवा कोणकोणते प्युअर किंवा होमोझायगस किंवा हेटेरोझायगस कंडिशनचे आपल्याला किती प्लॅन्ट भेटणार आहेत लक्षात, हे कॉम्बिनेशन पाहण्यासाठी हे चेकर बोर्ड यूज केलं. इट इज युज्ड बाय ब्रीडर्स टू नो all the possibility genotypes and phenotypes of offsprings produced in cross. ह्याच्यामध्ये किती प्रकारचे जिनोटाइप्सचे ऑफस्प्रिंग भेटणार आहेत आणि किती प्रकारचे फिनोटाइप्सचे भेटणार आहेत, हे दोन्ही या ठिकाणी या चेकर बोर्डद्वारे आपल्याला सहज आणि इझिली आपल्याला प्रेझेंट करता येते आणि अभ्यास करता येतो आणि सांगता येतं, रिप्रेझेंट करता येतं. ठीक आहे. पुढे होमोलोगस क्रोमोझोम. आता मागे आपण पाहिलं आलील, ते आलील म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम morphologically, genetically and structurally essentially identical chromosomes present in a diploid cell are called homologous chromosomes. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस. हे सुद्धा एक क्रॉसचे टाईप्स आहेत बेटा. त्यामध्ये त्यांनी काय केलं, कोणासोबत कोणाची क्रॉस ब्रीडिंग केली हे सांगितलेलं आहे. हे बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस आपल्याला सेपरेट पॉईंट आहे लक्षात. त्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहू. फक्त बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय एवढंच लक्षात घ्यायचं. इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट्स. म्हणजे या ठिकाणी F1 टॉल जे आहे म्हणजे प्युअर प्लॅन्ट जे आहे त्याचं प्युअर प्लॅन्ट जे आहे त्याचं F1 टॉल सोबत लक्षात येते का. म्हणजे F1 जनरेशनमध्ये म्हणजे प्युअर टॉल आणि ड्राफ्ट यांच्यापासून जे काही कॅपिटल टी, म्हणजे आता प्युअर टॉल म्हणजे काय, कॅपिटल टी बरोबर आहे. म्हणजे कॅपिटल टी आणि ह्याच कॅपिटल टी हे प्युअर घेतलं आणि कॅपिटल आणि स्मॉल टी म्हणजे ड्राफ्ट आणि टॉल प्युअर, ह्या दोघांपासून जे F1 जनरेशनमध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे नवीन काय तयार झालं होतं, त्या ठिकाणी हेटेरोझायगस कंडिशनचं हायब्रिड भेटलं होतं. त्या हायब्रिडचं परत प्युअर टॉल सोबत क्रॉस ब्रीडिंग या ठिकाणी केलेलं, त्याला म्हणतात बॅक क्रॉस. लक्षात, फॉर एक्झाम्पल लक्षात येतं पहा तुम्ही, F1 टॉल इंटू प्युअर टॉल किंवा F1 टॉल इंटू प्युअर ड्राफ्ट, दोन्ही कोणते घेतात म्हणजे पॅरेंट जे आहेत टॉल, प्युअर पॅरेंट टॉल किंवा प्युअर ड्राफ्ट. लक्षात, पॅरेंट जे आहे हे हाईटचं जे घेतलं होतं हे दोन्हीपैकी एक, आणि ह्याचं परत F1 जनरेशनसोबत क्रॉस ब्रीडिंग केलेलं आहे, नंतर बॅक क्रॉस. हे आपण डिटेलमध्ये नंतर पाहू. तर टेस्ट क्रॉसमध्ये काय केलेलं आहे मग, इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ अ हायब्रिड होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट. फॉर एक्झाम्पल F1 टॉलचं प्युअर ड्राफ्ट सोबत या ठिकाणी काय केलेलं आहे, क्रॉस ब्रीडिंग केलं. म्हणजे इथं फक्त प्युअर ड्राफ्ट यूज केलं. लक्षात आलं का हे. मग नेक्स्ट फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो. मग हे जे काही त्यांनी चेकरबोर्ड केलं किंवा हे जे काही क्रॉस ब्रीडिंग केलं F1 जनरेशन नंतर F2 जनरेशनचं चेकरबोर्ड केलं, किती पॉसिबिलिटी आलं हे पाहिलं. मग हे पॉसिबिलिटीज पाहायच्या कशा, तर ते पॉसिबिलिटी पाहण्यासाठी फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो दोन्ही सांगितलं. मग याच्यामध्ये फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी एखादी वनस्पती पाहिली की ते दिसतंय कसं, जसं आपण या ठिकाणी हाईट पाहिली होती बरोबर आहे. मग आता लांबून आपण पाहिले यांचं प्युअर प्लॅन्ट आणि ड्राफ्ट आणि टॉल जे आहे प्युअर आणि प्युअर ड्राफ्ट आहे, या दोघांचं हाईटचं लक्षणं घेऊन त्यांनी क्रॉस बिल्डिंग केली, F1 जनरेशन आली आलं. मग त्या ठिकाणी पाहिलं, मग त्याचं अजून परत F2 जनरेशन केलं. F2 जनरेशन नंतर जे काही नवीन प्लॅन्ट आले मग त्यामध्ये मग सगळेच आपल्याला जवळपास त्या ठिकाणी हायटेड दिसतील आणि काही आपल्याला बुटके दिसतील. म्हणजे दिसण्यावरून लक्षण कसं आहे, उंच आहे बुटका आहे, त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. आणि जिनोटायपिक रेशो म्हणजे दिसतंय तुम्हाला हायटेड बरोबर आहे उंच,
पण ते हायब्रिड आहे, प्युअर नाही आहे. असे लक्षणं म्हणजे ते जिनोटायपिक म्हणजे जीन्सनुसार. मग ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. इट इज दी रेशो ऑफ दी ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ रिस्पेक्ट to their physical appearance. That is a example of 3 tall 1 dwarf, that is a ratio 3:1. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहता येतं 3:1 रेशो आपल्याला मिळतो. लक्षात इज F2 फिनोटायपिक रेशो इन मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस ज्यावेळेस आपण पाहतो या मोनोहायब्रिड आपल्याला पाहायचं आहे लक्षात, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे फिनोटायपिक रेशो म्हणजे फिनोटायप म्हणजे टॉल आहे का ड्राफ्ट आहे, म्हणजे किती टॉल आहेत, उंच आहेत आणि किती खुजी आहेत प्लॅन्ट. हे आपल्याला जसं आपल्याला सहज डोळ्यांनी नेकडायचं दिसतं त्यानुसार आहे हे त्याचा रेशो काढला. आपल्याला मला 3 उंच दिसली आणि तेच त्यातलं एक फक्त बुटकस प्लॅन्ट दिसलं. बस हे झालं फिनोटायपिक रेशो. मग हेच जर परत तुम्ही पाहिला जिनोटायपिक रेशोनुसार, इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 अँड सबसिक्वेंट जनरेशन विथ द एस्पेक्ट रेशो देअर जेनेटिक मेकअप. मग फॉर एक्झाम्पल 1 इज अ कॅपिटल टी ॲज 1:2:1 हा रेशो मी तुम्हाला सांगितलं. जिनोटायपिक रेशो म्हणजे काय, एकच प्लॅन्ट त्याला कॅपिटल टी भेटला पहा, गॅमेट्स पहा, कॅपिटल टी म्हणजे टॉलचाच आहे. 2 त्याला कॅपिटल टी स्मॉल टीचे सापडली, म्हणजे हे पण टॉल प्लॅन्टच आहे, पण त्याचे जे गॅमेट्स आहेत ते कसे आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी, म्हणजे प्युअर नाही. इकडे पहा कॅपिटल टी कॅपिटलचा एक आहे आणि इकडे कॅपिटल टी स्मॉल टीचा 2 आहेत आणि जे काही ड्राफ्टचा आहे स्मॉल टीचं तो एकच आहे. म्हणजे या ठिकाणी वरती पहा 3:1 हा रेशो आला टॉल आणि ड्राफ्टचा. आणि ते जर जिनोटायपिकल म्हणजे गॅमेटसुद्धा जर पाहिलं तर कॅपिटल टी कॅपिटलचा 1 आहे, कॅपिटल टी स्मॉल टीचे 2 आहेत आणि स्मॉल टीचा 1 आहे. अशा पद्धतीने 1:2:1 हे जिनोटायपिक रेशो आलेला आहे. म्हणजे असं नाही वरती 3:1 म्हणजे 1 हे कॅपिटल टी टॉल आहे, कॅपिटल टी स्मॉल टी हे 2 आहेत, हे पण टॉल आहे, म्हणजे दोन्ही मिळून 3, पण ते फिनोटायपिक झाले. गॅमेटिकली पाहिलं तर हे 1:2:1 हा रेशो येतो बेटा, ह्याला म्हणतात गेनोटायपिक रेशो. हे सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करता येतं आणि सहज पाहता येतं आणि तुम्हाला सुद्धा तयार करता येतं ज्यावेळेस तुम्हाला एखादं एक्सपेरिमेंट किंवा एखादं एक्झाम्पल देण्यात येईल एक्झाममध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं बेटा मोनोहायब्रिड क्रॉस, जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं आणि जे काही वर आपण टर्मिनॉलॉजी यूज केला ती सगळ्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. पहा बेटा, आता मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, मोनोहायब्रिड क्रॉस between parent differing in only one heritable traits is called a monohybrid cross. म्हणजे या ठिकाणी फक्त एक आणि एकच कॅरेक्टर घेतलं बेटा, त्याला म्हणायचं मोनो म्हणजे सिंगल. मोनोहायब्रिड म्हणजे एकच कॅरेक्टर, जसं की आपण आधी पाहिलं होतं की टॉल, सीडचं कलर हे कसं आहे बरोबर आहे. आता इथे टॉल घेऊ आपण, ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ टॉल प्लॅन्ट किंवा ड्राफ्ट प्लॅन्ट. हे एकच लक्षण आहे ना बेटा, एक तर एकच प्लॅन्ट आहे त्याचं लक्षण आहे उंच, दुसरं प्लॅन्ट आहे त्याचं आहे बुटकं, म्हणजे एकच लक्षण घेतलं या ठिकाणी. ह्याला म्हणायचं कॅरेक्टर, त्यालाच म्हणतात ट्रेट्स, लक्षण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर ड्राफ्ट प्लॅन्ट्स आहे बेटा. मग मेंडेल परफॉर्म दी मोनोहायब्रिड क्रॉस बिटवीन 2 पी प्लॅन्ट्स विथ ओनली 1 पेअर ऑफ अ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आणि यांनी 2 पी प्लॅन्ट्समध्ये एकच कॅरेक्टर म्हणजे एकच सारखेच म्हणजे एकच कॅरेक्टर, कोणते, हाईट ऑफ प्लॅन्टचे, पण ते कसे कॅरेक्टर आहेत, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजे विषम आहेत, वेगवेगळे आहेत, एक उंच आहे तर एक बुटका आहे, ह्याला म्हणतेलं आहे बेटा. लक्षात आलं. तर हे एक्सपेरिमेंट आपल्याला पाहायचं, तर या ठिकाणी पहा बेटा हे क्रॉस. सगळ्यात पहिले 1 बाय 1 पाहूयात आपण. ठीक आहे बेटा, तर हे पहा मोनोहायब्रिड क्रॉस. आता ह्या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये सगळ्यात पहिले पॅरेंट्स घेतले त्यांनी 2, जे कॅरेक्टर्स त्यांचे कोणते कॅरेक्टर्स होते लक्षात, ते होते हाईटचे. मग हाईटचे कॅरेक्टर आहेत, तर त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा पाहिला होता कोणता, कोणते फॅक्टर आहेत, कोणते जीन आहेत, हा ना, लक्षात आलं. मग नंतर पाहिलं होतं फिनोटाईप आणि जिनोटाईप. फिनोटाईप काय आहे याचा, फिनोटाईप आहे टॉल प्लॅन्ट, तिथं वरती लिहिलं आहे बघा, पॅरेंट्स लिहिलं आहे, पॅरेंटचे कोणते आहेत, टॉल प्लॅन्ट आणि ड्राफ्ट प्लॅन्ट दिसले. हे झाले त्याचे जिनोटाईप. आणि त्याच्याखाली कॅपिटल टी आणि स्मॉल टी या दोघांमध्ये या ठिकाणी काय होणार आहे, क्रॉस ब्रीडिंग करणार आहे. आणि हे काय त्याचे, हे जिनोटाईप आहेत. लक्षात आलं बेटा. आता जिनोटाईप काय, फिनोटाईप काय, हे पॅरेंट्सचेच म्हणजे जे ओरिजिनल पॅरेंट घेतले त्यांच्यामध्ये जे काही हायब्रिड तयार करायचं किंवा त्यांनी जे काही
ॲब्रेशन केलं, जे काही लक्षणं पाहिले काय येतात नवीन पिढीमध्ये है ना, पॅरेंटपासून ऑफस्प्रिंगमध्ये, ते एक लक्षात. मग ह्या दोघांचा याच्यामध्ये क्रॉस केला, मग याच्यामध्ये आता हॅप्लॉइड गॅमेट तयार होतात, बरोबर आहे. मग हॅप्लॉइड गॅमेट इकडे टी आलं, इकडे स्मॉल टी आलं, आणि या दोघांपासून मग नवीन F1 जनरेशन तयार झाली, म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग तयार झालं, त्याला आपण F1 जनरेशन म्हणतो. याचा पण आपण डिटेलमध्ये अभ्यास केला. ठिकाणी पहा बेटा, F1 जनरेशन तुम्हाला दिसते, आणि कोणत्या कंडिशनमध्ये आहे? हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आहे का? हेट्रोझायगस टॉल आहे. हेट्रोझायगस टॉल म्हणजे हे प्युअर टॉल नाही आहे बेटा, जे आताच आपण पाहिलं होतं ना. हे कसं आहे? हेट्रोझायगस टॉल आहे, म्हणजे टॉल आहे पण हे होमोझायगस नसून हेट्रोझायगस, म्हणजे विषम लक्षण आहेत. म्हणजे जे याच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणतं आहे? मग तर टॉलचं आहे, कॅपिटल टी, आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं आहे? स्मॉल टीचं. रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे याच्यामध्ये हे दिसतंय टॉल प्लांट, आणि त्याच्यामध्ये लपलेलं जे बुटक्या झाडाचं लक्षण आहे ते सुद्धा आहे, पण ते लपलेलं हिडन आहे, त्याला म्हणतात रेसेसिव्ह कॅरेक्टर. लक्षात आलं बेटा? आता डॉमिनंट रेसेसिव्ह कॅरेक्टर हे सगळे आपण पॉईंट पाहिले होते ते हे आहेत. लक्षात आलं? मग F1 जनरेशनमध्ये त्याला आलं कॅपिटल टी, स्मॉल टी, हे हेट्रोझायगस टॉल प्लांट या ठिकाणी त्यांना भेटलं. मग यानंतर त्यांनी ह्याच हेट्रोझायगस टॉलची सेल्फिंग केली F1ची. मग कॅपिटल टी, मग याच्यामधलं एक घेतलं पॅरेंट मदर म्हणून, आणि दुसरं घेतलं फादर म्हणून. लक्षात आलं? वरती पण एक प्लांट मदर म्हणून घेतलं, एक पण फादर म्हणून घेतलं, बरोबर आहे. मग त्याच्यापासून कॅपिटल टी, स्मॉल टी एक ऑफस्प्रिंग भेटलं. ह्या ऑफस्प्रिंगचं परत एक मदर, एक फादर, असे दोन F1 सेल्फिंग केली, आणि ह्या सेल्फिंगमध्ये म्हणजे F2 जनरेशन आता आपल्याला या ठिकाणी निर्माण होणार आहे, F1 नंतर F2. मग याच्यामध्ये काय केलं त्यांनी ते पहा. मग टी याचे पण गॅमेट येतील परत, याच्यामध्ये क्रॉस केल्यानंतर टी आहे, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल टी, स्मॉल टी, आणि ह्या दोघांपासून मग त्यांनी तयार केलं बेटा चेकर बोर्ड. आणि हे चेकर बोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, पहा तुम्हाला इथे सिम्बॉल पण दिसतात मेल आणि फिमेलचे आहे ना, गॅमेट्स. म्हणजे वरती या चेकरबोर्डमध्ये त्याला असं पुनिट स्क्वेअर म्हणून आपण पाहिलं होतं. हे पण आपण त्या ठिकाणी कॅरेक्टर्समध्ये किंवा टर्मिनॉलॉजीमध्ये आपण पाहिलं होतं की कोणकोणते टर्मिनॉलॉजी यूज केल्या. तर हे सगळ्या टर्मिनॉलॉजी यूज केल्या होत्या या ठिकाणी. पहा आता हे चेकरबोर्ड, यामध्ये एक मदर आणि फादरचं. मग एक मदरचे जे गॅमेट आहेत या ठिकाणी एका ठिकाणी लिहिले पहा बेटा, आणि एका ठिकाणी फादरचे लिहिले. लक्षात येते का बेटा तुम्हाला या ठिकाणी? तर पहा, कॅपिटल टी वरती एक लिहिले, इकडे एक स्मॉल टी घेतलं, कॅपिटल टी घेतलं, इकडे स्मॉल टी घेतलं. आणि यांच्यामध्ये आता काय लक्षणं येतात बेटा, यांच्यामध्ये काय पॉसिबिलिटी येत आहेत हे या चेकरबोर्डमध्ये पाहिलं. तर याचं क्रॉस रेशो कसा आहे पहा बेटा. आता एक कॅपिटल टी आणि इकडचं हे कॅपिटल टी, ह्या दोघांपासून जे एक ते 4 बॉक्स दिसत आहे ना बेटा, हे कॅपिटल टी आणि पहिलं कॅपिटल टी आणि दुसरं कॅपिटल टी, ह्या दोघांमध्ये पासून कॅपिटल टी हे तयार झालं. म्हणजे होमोझायगस कंडिशनमध्ये आपल्याला एक टॉल प्लांट भेटलं. आणि मग दुसरी बघा, इकडं स्मॉल टी आहे ना, वरती पहा स्मॉल टी, आणि इकडं खालती कॅपिटल टी. मग ह्या स्मॉल टीचं आणि ह्या कॅपिटल टीचं जे क्रॉस झालं त्याच्यापासून कॅपिटल टी, स्मॉल टी, कधी पण कॅपिटल आधी घ्यायचं बेटा, लक्षात घ्या. कधीही लिहित असताना कॅपिटल आधी घ्यायचे, स्मॉल लेटर नंतर घ्यायचं, ठीक आहे. मग कॅपिटल टी आणि स्मॉल टी आलं, म्हणजे हे सुद्धा टॉल प्लांटच आहे, पण कसं आहे, हेट्रोझायगस आहे. लक्षात येते का बेटा तुम्हाला? हां. नंतर मग खालती, मग वरती आहे कॅपिटल टी आणि खालती आहे स्मॉल टी आहे ना. मग कॅपिटल टी वरचं आणि खालचं स्मॉल टी, या दोघांमध्ये क्रॉस बिल्डिंग झाली, आणि या बॉक्समध्ये आलं खालती कॅपिटल टी, स्मॉल टी, आणि हे सुद्धा आहे हेट्रोझायगस टॉल. आणि लास्ट पहा, वरती आहे स्मॉल टी, खालती आहे स्मॉल टी, ह्या दोघांचं क्रॉस झालं, आणि याच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार झालं, आणि तो आहे होमोझायगस कंडिशनचा, तो आहे ड्राफ्ट, म्हणजे खुजं प्लांट आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत होतं की टॉल प्लांट जर आपण पाहिले, फिनोटायपिकली जर पाहिले, तर वरची 3 हे उंच झाड दिसली, आणि एकच फक्त त्याला ड्राफ्ट दिसली, म्हणजे खुजं झाड दिसलं. आणि ह्यानुसार जर आपण फिनोटायपिक रेशो पाहिला टॉल अँड ड्राफ्टचा, तर 3:1 येतं. आणि जर जिनोटायपिक पाहिला तर कॅपिटल टी कॅपिटलचं 1 आलेलं आहे, स्मॉल टीचं 1 आलेलं आहे, आणि कॅपिटल टी स्मॉल टीचे 2 आलेले आहेत. आणि ह्यानुसार मग तुम्ही पाहू शकता की जिनोटायपिक रेशो 1:2:1 असं या ठिकाणी भेटलेलं आहे. ह्याला म्हणतात मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे एकच लक्षणं घेऊन त्या एका लक्षणामध्ये काय बदल येतो हे पाहिलेलं आहे. आता अशाच प्रकारे मेंडेलनी अजून एक्सपेरिमेंट केलेलं आहे, ते आहे डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, या ठिकाणी 2 वेगवेगळे लक्षणं असलेले कॅरेक्टर्स एकदाच अभ्यासली.
लक्षात आलं, म्हणजे दोन कॅरेक्टर एकदाच अभ्यासले त्यांनी, त्याला म्हणायचं डाय हायब्रिड क्रॉस. मग अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन अ टू हेरिटेबल ट्रेड्स इज कॉल्ड डाय हायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल क्रॉस ऑफ प्युअर टॉल. आता पहा बेटा, क्रॉस ऑफ प्युअर टॉल कॉमा राऊंड सीडेड प्लांट अँड प्युअर ड्राफ्ट व्रिंकल सीडेड प्लांट्स. पहा बेटा, तुम्हाला मी याच्या आधीही बोललो होतो आणि आपण याच्या आधी पाहिलं होतं कॅरेक्टर्स, तुम्ही ते पाहिलेलं पण लास्ट कालच्या पिरियडमध्ये आपल्या. आधी काय केलं, मोनोहायब्रिडने प्युअर टॉल आणि प्युअर ड्राफ्ट घेतलं, हे दोनच लक्षणं घेतली, म्हणजे हे दोनच घेतले, म्हणजे एकच कॅरेक्टरला, म्हणजे प्युअर टॉल किंवा प्युअर ड्राफ्ट एका प्लॅन्टमधलं एक लक्षण घेतलं. पण या ठिकाणी एका प्लॅन्टमध्ये दोन लक्षणं घेतलं. तर एकच प्लॅन्ट आहे की ज्याच्यामध्ये प्युअर टॉल म्हणजे उंच आहे आणि त्याचं जे सीड आहे ते राऊंडेड आहे, गोल आहे, हे एक लक्षण घेतलं बेटा सीडचं. आणि दुसरं घेतलं प्युअर ड्राफ्ट. पहा, प्युअर ड्राफ्ट म्हणजे कसं आहे, ते खुजं प्लॅन्ट आहे, पण ते खुजं प्लॅन्ट आहे त्याच प्लॅन्टमधलं जे त्या सीड जे आहे ह्या पी प्लॅन्टचं ते व्रिंकल आहे, म्हणजे सुरकुतलेलं आहे. हे अशी लक्षणं, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एकाच प्लॅन्टमध्ये दोन लक्षणांचा एकदाच अभ्यास केला. लक्षात येते, म्हणून त्याला डाय हायब्रिड म्हणतात. म्हणजे दोन लक्षणांचा एकदाच अभ्यास करून त्याला क्रॉसिंग केली, त्याला डाय हायब्रिड क्रॉस असं म्हणलेलं आहे. लक्षात घ्या बेटा, ठीक आहे. मग आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊन सुद्धा पाहू शकतो. ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट घेऊ. तर अजून पहा, मेंडेल also performed the hybrid cross between two pea plants that differed in the two pairs of contrasting character. लक्षात येते का, टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे दोन वेगवेगळे विषम लक्षण असलेले एकदाच अभ्यास केला. तर मग ते अभ्यास कसा केला ते या ठिकाणी पाहूयात. ते एक्सपेरिमेंट आहे बेटा, हे लक्षात घ्या. या ठिकाणी पहा, इथे इज अ डायहायब्रिड क्रॉस. या ठिकाणी P1 जनरेशन तुम्हाला हे गेल्यावर सांगायचं राहिलं. मोनोहायब्रिडमध्ये पण पॅरेंट्स, जे पॅरेंट्स आहे त्यालाच P जनरेशन सुद्धा म्हणतात. P जनरेशन म्हणजे पॅरेंटल जनरेशन, म्हणजे त्याचे ओरिजिनल, ज्यांच्यापासून हायब्रिड निर्माण होणार त्यांचं ओरिजिनल. लक्षात आलं. मग या ठिकाणी पहा बेटा, आता जिनोटायपिक आणि फिनोटायपिक तुम्हाला माहीतच आहे. आता फिनोटाईप काय आहे, येल्लो राऊंड आहे का, येल्लो कलर राऊंड कलर, हे आपण वेगळे कॅरेक्टर घेतले बेटा. आता इथं दोन कॅरेक्टर घेतले, काय की सीडचा कलर कसा आहे, येल्लो आहे, आणि तो कसा आहे, राऊंडेड आहे. दोन कॅरेक्टर लक्षात आले एकाच याच्यातले. आणि दुसरं घेतलं ग्रीन कलरचा सीड आहे, पण तो कसा आहे, सुरकुतलेला आहे, व्रिंकल्ड आहे. म्हणजे अशा प्रकारचे दोन कॅरेक्टर, म्हणजे एकाच प्लॅन्टमध्ये दोन कॅरेक्टर, ह्या प्लॅन्टमध्ये दोन कॅरेक्टर, म्हणजे एकदाच दोन्ही कॅरेक्टरचा अभ्यास केलेला आहे. एक्झाम्पल वेगळा आहे बेटा, ठीक आहे. म्हणजे आपण जे आधी मागे सांगितलं मी तुम्हाला ते वेगळं काय, म्हणजे अशी तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स घेऊन भरपूर असे एक्सपेरिमेंट्स करू शकता आणि पाहू शकता बेटा, ठीक आहे. त्यापैकी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी येल्लो आणि राऊंडचा घेतलेला बेटा, ठीक आहे. पुढे आता ह्याचं फिनोटाईप काय, येल्लो आणि राऊंड, ठीक आहे. आणि याचं काय, ग्रीन आणि व्रिंकल्ड. आता ह्यांचे जिनोटाईप्स काय आहेत, येल्लोचं जिनोटाईप काय, कॅपिटल काय वाय, कॅपिटल वाय. लक्षात पहा या ठिकाणी, येल्लोचं काय जिनोटाईप, कॅपिटल वाय कॅपिटल, आणि राऊंडचं काय, कॅपिटल आर कॅपिटल आर, ठीक आहे. ह्याच्यावरून काय आलं मग, कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, हे लक्षणे या ठिकाणी आली, ठीक आहे. नेक्स्टमध्ये काय आली, स्मॉल वाय हे ग्रीन कलरचं या ठिकाणी जिनोटाईप घेतलेलं आहे बेटा. आणि व्रिंकलचं जे घेतलेलं आहे ते आहे स्मॉल आर तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल, ठीक आहे. नेक्स्ट आता ह्यांचे नंतर गॅमेट तयार होणार आहेत. आता गॅमेट्स, जीन्स, हॅप्लॉइड गॅमेट्स हे तुम्हाला माहीतच आहे, आपण आधीही पाहिलं होतं, है ना. मग ह्याच्यापासून काय जातं, कॅपिटल वाय आणि स्मॉल कॅपिटल आर कॅपिटल, यांच्यापासून काय गॅमेट येणार आहे, कॅपिटल वाय स्मॉल आर. लक्षात, हे गॅमेट येणार आहे. आणि इकडं स्मॉल वाय आणि स्मॉल आर यांच्यामध्ये स्मॉल वाय स्मॉल आर हे गॅमेट येणार. ह्या गॅमेट लक्षात आलं. मग आता ह्या गॅमेट्सपासून आता या ठिकाणी F1 जनरेशन जी भेटणार आहे ती कशी असेल, तर या ठिकाणी आता तुम्हाला पहा बेटा, परत सांगतोय मी, नीट पहा की इथे या ठिकाणी कॅपिटल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, ह्यांच्यापासून नवीन F1 म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. आणि त्याचं जे कसं असेल, मग त्याचे गॅमेट्स बघा, मग आता काय येतील, तर ते येतील कॅपिटल वाय स्मॉल वाय. नीट बघा मी काय म्हणतो, इकडचे वरचे जे दोन गॅमेट यांच्यापासून नवीन F1 म्हणजे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे. आणि त्यांचे गॅमेट्स काय राहणार आहेत की ते कॅपिटल, का आधी परत एकदा सांगतो की कॅपिटल वर्ड आधी घ्यायचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मग कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हे काय झालं बेटा, हेट्रोझायगस कंडिशनमधलं येल्लो राऊंड
चं जे काही प्लांट आहे या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. म्हणजे येलो कलरचं सीड आहे त्याचं, आणि सीड कसं आहे राऊंडेड आहे. कलर त्याचा कलर आणि सीडचा शेप हे दोन कॅरेक्टर आहेत बेटा या ठिकाणी. आलं का, शेप आणि कलर. मग कोणत्या कलरचं, म्हणजे येल्लो राऊंड आणि ग्रीन इव्हिनिंग कलर यांच्यापासून जी पहिली पिढी तयार झाली, म्हणजे नवीन जे ऑफस्प्रिंग तयार झालं, तो कसं आलं, येल्लो राऊंडचा आलं लक्षात. पण तो कसा आहे, होमोझायगस नसून कसा आहे, हेट्रोझायगस आहे. वरचे जे दोन्ही दिसत आहेत तुम्हाला येल्लो राऊंड आणि ग्रीन इव्हिनिंग कलर, हे होमोझायगस आहेत. आणि हे खाली जे येलो राऊंड दिसते तुम्हाला F1 जनरेशनमधलं, हे हेट्रोझायगस आहे. मग ह्याचं फिनोटाईप येलो राऊंड हे तुम्हाला माहीतच आहे. मग जिनोटाईप कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ह्यांच्यापासून मग आता इकडे साईडला तुम्हाला सेग्रिगेशन, इंडिपेंडंट असॉर्टमेंट वगैरे असं दिलेलं आहे. हे मेंडल्स लॉचे जे पुढचे जे एक्सपेरिमेंट आहेत किंवा मेंडलने जे लॉ सांगितले ते आहेत बेटा, ते आपल्याला नंतर पाहायचं आहे. त्याच्याकडे लक्ष देऊ नका, फक्त एक्सपेरिमेंटवर लक्ष द्या. आता यांच्यापासून आता ह्यांचीच परत आपण आधी पाहिलं त्याचप्रमाणे पहा बेटा, आधी पाहिल्याप्रमाणे की ह्यांच्यामध्ये जे आहे काय बेटा, की जे F1 जनरेशन आहे त्यांची सेल्फिंग केली होती, तसं इथं पण सेल्फिंग करायची, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी सेल्फिंग केली आणि नंतर परत या ठिकाणी सुद्धा चेकर बोर्ड यूज करणार. म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या पॉसिबिलिटी आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग याच्यामध्ये गॅमेट्स, 4 प्रकारचे गॅमेट्स तयार होतील यांच्यापासून. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, ह्याची कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, म्हणजे त्याचीच म्हणजे येल्लो राऊंडचं जी F1 जनरेशनमध्ये भेटलेलं आहे आपल्याला प्लॅन्ट, त्याच प्लॅन्टसोबत तशाच दुसऱ्या प्लॅन्टसोबत इथं काय केली आहे, सेल्फिंग केली. आणि या ठिकाणी आपल्याला 8 प्रकारचे काय भेटणार आहेत, गॅमेट्स भेटणार आहेत. तर पहिलं गॅमेट आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल स्मॉल आर. आता तुम्ही म्हणत असाल बेटा या ठिकाणी लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय, या ठिकाणी कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर, नीट पहा. मग यानंतर आलं कॅपिटल नाही तर स्मॉल घेतल्या आधी, परत बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर. आता या ठिकाणी नीट बघा बेटा, मी जे कॅपिटल आधी घ्या म्हणतोय ते फक्त त्याच कॅरेक्टरमध्ये आलं पाहिजे. जसं येल्लो कलरच्या खाली येल्लोचं नाही, तुम्ही म्हणतात आधी कॅपिटल आर मग स्मॉल वाय घेतो, नाही. लक्षात आलं का. मग इथं 2 कॅरेक्टर आहेत एका कॅरेक्टरमध्ये, जसं की कॅपिटल वाय स्मॉल वाय हे 2 कॅरेक्टर. आता कॅपिटल वायचं कॅरेक्टर काय बेटा, कॅपिटल वायचं कॅरेक्टर आहे येल्लो आणि स्मॉल वायचं कॅरेक्टर आहे ग्रीन. मग ह्या एकाच कॅरेक्टरमध्ये जे कॅपिटल आहे पहिलं ते घ्यायचं आहे, आणि दुसरीकडं जे आहे या ठिकाणी बा आता 2 कॅरेक्टर आहेत, म्हणजे ठिकाणी पहिलं कॅरेक्टर जे आहे ते पहिले घेतलं, आता दुसरं आहे राऊंडचं. मग राऊंडमध्ये जे पहिलं कॅरेक्टर कॅपिटल आहे ते घ्यायचं, स्मॉल असेल तर स्मॉल घ्यायचं. लक्षात आलं का. मग या ठिकाणी असं घेतलं, लक्षात आलं का. तर अशा प्रकारे तुम्हाला हे घ्यावं लागणार आहे. आता पुढे आता यांचं मग मेल आणि फिमेल हे जे गॅमेट्स आहेत त्यांची मग यांच्या चेकरबोर्डद्वारे या ठिकाणी F2 जनरेशन निर्माण होणार आहे. आणि F2 जनरेशन अशा प्रकारे निर्माण होईल, पहा हा चेकर बोर्ड. मग वरती पहा बेटा, तुम्हाला या ठिकाणी नीट पहा, हे चेकर बोर्ड तुम्हाला दिसत असेल, मी याला झूम करतोय, ठीक आहे. हे परत एकदा आणि व्यवस्थित पहा, हे गॅमेट्स आणि F1 जनरेशन कशी निर्माण होणार आहे. आता वरती पहा बेटा, इकडं कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि इकडं कॅपिटल वाय कॅपिटल आर, दोन्हीकडे आहेत, एक ह्या वरच्या साईडला एक खालच्या साईडला इकडच्या साईडला. आलं लक्षात, लेफ्ट हँड साईडला आणि अप्पर साईडला, मी असं सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. अप्पर साईडला बघा बेटा तेच गॅमेट्स परत इकडं पण आहेत, कारण त्याच्यासोबत सेल्फिंग करतोय, बरोबर आहे. म्हणून त्याच्यापासून मिळालेले 4 गॅमेट, म्हणजे एकापासून 4 भेटत आहेत तर दुसऱ्यापासूनही 4च भेटणार आहेत. मग एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट आहे, मग त्यांची गॅमेट्स. मग आता या ठिकाणी पहा, आता वरची साईड आणि खालची साईड नीट बघा. आता वरच्या रोनी जायचं आपल्याला, कॅपिटल वाय कॅपिटल आर, ह्याचं इकडच्या साईडला खालच्या साईडला जे ॲरो दाखवले त्याच्यामध्ये कॅपिटल वाय कॅपिटल आर, ह्या दोघांमध्ये जर गॅमेट तयार झाले, नवीन ऑफस्प्रिंग तयार होत असेल तर ते कसं असेल. तर या ठिकाणी पहिलं बॉक्स बघा वरचं, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, म्हणजे हे कोणतं आहे बेटा, येल्लो कलरचं दिसतंय तुम्हाला आणि अजून राऊंडेड दिसतंय, बरोबर आहे. हे त्या गॅमेट्सवरून आपण सांगतोय. नेक्स्ट वरती पहा, स्मॉल वाय एक मिनिट कॅपिटल वाय स्मॉल आर, काय
कॅपिटल वाय स्मॉल आर, आणि खालच्या साईडला इकडे जे पहिलं रो मधले आहे ते कॅपिटल वाय कॅपिटल आर, हेच रो जाणार आहे. आपण कॅपिटल वाय कॅपिटल आरचा हा आडवी कॉलममध्ये जायचं आपल्याला. मग वरचं पहिलं कोणतं आहे, कॅपिटल वाय आणि स्मॉल आर ह्याची क्रॉसिंग कॅपिटल वाय कॅपिटल आर सोबत झाली, तर या ठिकाणी जे काही नवीन भेटलेलं आहे ऑफस्प्रिंग तो आहे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. पहा इकडं वरती स्मॉल आर आहे आणि खालती इकडं कॅपिटल आर आहे. मग आधी कॅपिटल घ्यायचं आहे, नंतर स्मॉल घ्यायचं. बरोबर आलं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या बेटा, इथं सुद्धा तुम्हाला राऊंडेड सीट दिसते, येलो कलरचं सीट दिसते, पण हे हेट्रोझायगस कंडिशनचं आहे आणि इकडे हे होमोझायगस कंडिशनचं आहे. परत नेक्स्टमध्ये वरती बघा, स्मॉल वाय कॅपिटल आर याची क्रॉसिंग कॅपिटल वाय कॅपिटल आर सोबत झाली, तर कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि कॅपिटल आर हे या ठिकाणी भेटलेलं आहे. नीट या ठिकाणी ऑब्झर्वेशननी केअरफुली लक्ष द्या बेटा, मी कोणतं सांगतोय काय सांगतो त्याच्यावरती बी केअरफुली ऑब्झर्व करा. आणि इथं सुद्धा पहिलं काय बेटा, इथं कॅपिटल वाय आलं आहे आणि इकडं सुद्धा पहिलं काय आलं आहे, कॅपिटल आर आलं आहे. म्हणजे पहिलं जे आलं आहे ते आलं आहे डॉमिनंट कॅरेक्टर आणि दुसरं जे असतं ते रेसेसिव्ह कॅरेक्टर. लक्षात आलं का. मग या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर वाय आहे आणि डॉमिनंट कॅरेक्टर आर आहे. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा कसं आहे, राऊंडेड आहे आणि येलो कलरचं आहे. बरोबर आहे बेटा. इकडे लास्टमध्ये बघा आता कॅपिटल वाय आणि स्मॉल आर आणि इकडे परत कॅपिटल वाय कॅपिटल आर ह्यांची क्रॉस बिल्डिंग केली, तर पहिलं कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे भेटलेलं आहे. आणि हे सुद्धा बेटा राऊंड सीड आहे आणि येलो कलरचं आहे. पण हे चारही वरची जेव्हा तुम्ही पाहत असता तेव्हा लक्षात घ्या बेटा, चारही पण राऊंडेड आहेत आणि येलोच कलरचे आहेत, पण प्रत्येकाचे गॅमेट वेगवेगळे आहेत. लक्षात येते का. गॅमेट्स गॅमेट्सवर पाहिलं तर वेगवेगळे आहेत, पण तुम्ही या ठिकाणी जर कशा प्रकारे जर विचार केला तर तो विचार करत असताना इकडे पहा बेटा कसा, तर तो विचार करत असताना फिनोटायपिकली जर तुम्ही विचार केला तर ह्या ठिकाणी तुम्ही पहा फिनोटायपिकली हे सगळे चारही वरचे जे आहेत हे तुम्हाला कसे दिसत आहेत, ते दिसत आहेत राऊंडेड आणि येलो कलरचे फिनोटायपिकली. पण गॅमेटिकली जर पाहिलं तर खालचे गॅमेट्स तुम्हाला दिसत आहेत, त्या गॅमेटिकली पाहिलं तर सगळे गॅमेटनुसार वेगवेगळे आहेत. म्हणजे त्यांची लक्षणं दिसताना वरून दिसत आहेत हे, पण त्यांच्यामध्ये हिडन जे लपलेले कॅरेक्टर आहेत ते सुद्धा आहेत. मग तशाच पद्धतीनं खालचा सेकंड रो पाहायचा आपल्याला, कॉलम पाहायचा आहे. पहा वरती कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि खालती आहे कॅपिटल वाय स्मॉल आर आणि यांच्यापासून मग कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे राऊंडेड आलं. आणि वरती कॅपिटल वाय स्मॉल आर आणि इकडे कॅपिटल वाय स्मॉल आर, यांच्यापासून कॅपिटल वाय आणि स्मॉल आर आलं बेटा या ठिकाणी. पहा म्हणजे हे कसं दिसतंय तुम्हाला, हे स्मॉल आर म्हणजे कसं आहे, सुरकुतलेलं आहे. बरोबर आहे, दिसतंय सुरकुतलेलं. आणि कॅपिटल वाय म्हणजे येलो कलरचं आहे, म्हणजे सुरकुतलेलं आहे पण येलो कलर आहे. हे लक्षणचं तुम्हाला एक या ठिकाणी काय भेटलेलं आहे, नवीन ऑफस्प्रिंग भेटलेलं आहे. परत त्याच्यानंतरचं बघा रो, त्याच्यामध्ये आहे स्मॉल वाय कॅपिटल आर आणि इकडे कॅपिटल वाय स्मॉल आर. मग या ठिकाणी कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे राऊंडेड आणि येलो कलरचं भेटलं. लास्ट पहा याच्यातलं स्मॉल वाय स्मॉल आर आणि इकडं आहे कॅपिटल वाय स्मॉल आर आणि या ठिकाणी कॅपिटल वाय स्मॉल आर म्हणजे या ठिकाणी सुद्धा सुरकुतलेलं बी आहे पण येल्लो कलरचं आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट थर्ड कॉलममध्ये बघा बेटा, वाय कॅपिटल आर याची क्रॉसिंग स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत झाली, त्यावेळेस कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि कॅपिटल आर आणि या ठिकाणी सुद्धा राऊंडेड आणि येलो कलरचं सीड भेटलेलं आहे. आणि दुसरं बघा त्याच्यामध्ये आलं कॅपिटल वाय स्मॉल आर, याचं स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत झालं तर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे भेटलेलं आहे. नंतर तिसरं जर पाहिलं तुम्ही तर कॅपिटल स्मॉल वाय आणि कॅपिटल आरचं स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत ज्यावेळेस त्या ठिकाणी क्रॉसिंग झाली त्यावेळेस स्मॉल वाय
आणि कॅपिटल आर हे लक्षणाचं या ठिकाणी राऊंडेड सीड आहे बेटा. आता इथे विंकल सीड नाही आलं, पण इथं स्मॉल वाय स्मॉल आलं, म्हणजे स्मॉल वाय कशाचे लक्षण आहेत, ती आहे ग्रीन कलरचे कॅरेक्टर है ना. हे गॅमेट कशाचे आहेत, ग्रीन कलरचे गॅमेट आहेत, माझ्या लक्षात जिनोटाईप आहे. मग त्यानुसार या ठिकाणी ग्रीन कलरचं पण राऊंडेड असं नवीन ऑस्प्रिंग्स आपल्याला या ठिकाणी सीडचं भेटलेलं. पुढे लास्टमध्ये बघा स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर. ह्या ठिकाणी सुद्धा कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, म्हणजे या ठिकाणी कॅपिटल आर आलं म्हणजे या ठिकाणी डॉमिनंट कॅरेक्टर हे कशाचं आहे, राऊंडेडचं आहे. आणि स्मॉल वाय आलं म्हणजे पहिलं वाय स्मॉल आलं म्हणजे ग्रीन कलरचं आहे, म्हणजे ग्रीन कलरचं सीड आणि राऊंडेड शेप त्याचं सीडचं या ठिकाणी भेटलं. आता लास्ट कॉलम जर पाहिलं तुम्ही बेटा, तर कॅपिटल वाय स्मॉल आरची क्रॉसिंग स्मॉल वाय स्मॉल आर सोबत जर केली तर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे राऊंडेड आणि येलो कलरचं सीड भेटलं. दुसरं जर पाहिलं लास्टमधलं तुम्ही, तर कॅपिटल वाय स्मॉल आरची क्रॉसिंग स्मॉल वाय स्मॉल आर सोबत झाली तर कॅपिटल वाय स्मॉल आर म्हणजे या ठिकाणी सुद्धा येलो कलरचं सीड पण सुरकुतलेलं हे भेटलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नेक्स्टमध्ये मग स्मॉल आर कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर, यांच्यामध्ये स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे ग्रीन कलरचं आणि राऊंडेड शेपचं या ठिकाणी सीड भेटलेलं आहे. आणि लास्ट जर पाहिला तर स्मॉल वाय स्मॉल आर आणि स्मॉल आर याची क्रॉसिंग झाल्यानंतर जे हायब्रिड तयार झालं, जे ऑस्प्रिंग तयार झालं ते स्मॉल वाय आणि स्मॉल आरचं म्हणजे जे ओरिजिनल पॅरेंटचं होतं ते भेटलेलं आहे, म्हणजे होमोझायगस कंडिशनचं भेटलेलं आहे. ते कोणतं आहे, सुरकुतलेलं आणि ग्रीन कलरचं. म्हणजे ह्या ठिकाणी आता तुमच्या लक्षात येत असेल बेटा, आता तुम्ही इथं तर पूर्ण गोष्टींवरती चेकरबोर्डवरती लक्ष द्या बेटा, की या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर गोल आणि येलो कलरचे किती भेटले, टोटल 9 भेटलेत. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे राऊंडेड आणि येलो कलरचे 9 प्लॅन्ट भेटलेले आहेत, ऑस्प्रिंग भेटलेले आहेत. आणि येलो रिंकल्ड जे आहेत, जे सुरकुतलेलं आहे पण येलो कलरचं आहे, ते 3 भेटलेले आहेत. आणि ग्रीन कलरचे आहेत पण राऊंडेड आहेत, हे 3 भेटलेत. आणि सुरकुतलेलं आहे पण कसं आहे, रिंकल्ड आहे, असं 1 भेटलेलं आहे. ह्यानुसार ह्या चेकरबोर्डद्वारे फिनोटायपिक रेशो आपल्याला भेटतो. येलो राऊंडचे 9, येलो रिंकल्डचे 3, ग्रीन राऊंडेडचे 3 आणि ग्रीन रिंकल्डचं 1. अशा प्रकारे फिनोटायपिक रेशो येतो 9:3:3:1. आलं लक्षात. आणि ह्याचा जर रेशो जर तुम्ही जिनोटायपिक जर पाहिला तर तुम्ही पाहू शकता यांचे गॅमेट्स कसे आले. त्या गॅमेट्सनुसार जर पाहिलं तर कॅपिटल वाय स्मॉल आर वरती पहा पहिल्या बॉक्समध्ये आहे त्याचं 1च भेटलेलं आहे. आणि कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आरचे 2 भेटलेत. पहा तुम्ही क्रॉसमध्ये बघा, वरच्या जे पहिलं बॉक्स आहे पहिल्या कॉलममधलं सेकंड आणि सेकंड कॉलममधलं फर्स्ट आहे हे सेम, याला सर्कल करा. त्याच्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर जे 3 नंबरचे ते सुद्धा 2 भेटलेले आहेत. आणि कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर याचे 4 भेटलेत. पूर्ण एक क्रॉस बघा बेटा, क्रॉस चेकरबोर्डचं क्रॉस लाईन सेंटरमधले जे 4 आहेत क्रॉसमध्ये आहे लक्षात, तर ते 4 असे सेम गॅमेटचे 4 भेटलेत. आणि कॅपिटल वाय स्मॉल आरचं 1च भेटलं. कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि स्मॉल आरचं 2 भेटले. आलं लक्षात. हे तुम्हाला भेटत असेल, ग्रीन कलरचे दिसत आहेत लक्षात. आणि स्मॉल वाय कॅपिटलचे 1 भेटलेलं आहे, पहा तुम्ही डायग्राममध्ये. आणि स्मॉल वाय आणि कॅपिटल आर स्मॉल आरचं 2 भेटलेले आहेत. स्मॉल वाय स्मॉल आरचं 1 भेटलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जिनोटायपिक जर तुम्ही पाहिलात
तर 1:2:1:4:1:2:1:2:1 हा रेशो येतो, तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा खूप सोपं आहे बेटा. 1:2:2 पहिल्यांदा 2 वेळेस, ठीक आहे, 2 घ्यायचं. 1:2:2 नंतर घ्यायचं 4. 1:2:2 4 1:1:2 1:1. लक्षात आलं? हे आहे जिनोटायपिक रेशो. अशा प्रकारे पहा बेटा, ह्या ठिकाणी येल्लो राऊंड कलरचे हे 9 भेटले. आलं लक्षात? फिनोटायपिकली मी दिसताना ते कसे दिसले, येल्लो कलरचं आहे आणि राऊंडेड शेपचं आहे, पण त्याचे जर गॅमेटनुसार पाहिलं तुम्ही तर त्यांचे गॅमेटमध्ये बदल आहे बेटा, म्हणजे त्यांच्यामध्ये हिडन रिसेसिव्ह कॅरेक्टर लपलेले आहेतच. आलं लक्षात? ठीक आहे, अशा प्रकारे हे डायब्रिड क्रॉस आपल्या मेंटलने या ठिकाणी आपल्याला सांगितलं आणि अशा प्रकारे मोनो हायब्रिड आणि डायब्रिड क्रॉस हे एक्सपेरिमेंट केलं. ह्याच्यानंतरही अजून दुसरे एक आहेत ते पण पाहायचं आहे. आता या दोन्ही क्रॉसद्वारे आपल्याला लक्षात येऊन जाईल की आता पुढचा पॉईंट जो आहे आपल्याला तो पाहायचा आहे की तो म्हणजे जे मेंडेलने आपल्याला सांगितलेलं आहे, काय जे लॉस सांगितलेले आहेत ते मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स ती कशी आहेत, काय आहेत. आलं लक्षात? आता ह्याच एक्सपेरिमेंटवरती डिपेंडंट आहेत बेटा. तुमच्या लक्षात येऊन जायची कसे त्यांनी लॉ सांगितलेला आहे. मग ते लॉ आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये पाहायचं आहे. थँक्यू, धन्यवाद.